ओम श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. अलख निरंजन. आदेश गुरुदेव. मित्रांनो, मागील भागात आपण पाहिलं की नृसिंह सरस्वती कर्दळी वनात अंतर्धान पावले. पण प्रश्न आजही कायम आहे. गुरु अंतर्धान पावले, पण भक्तांचा संसार कोसळला का? नाही, कारण गुरु देहाने जातो, पण चेतनेने कधीच जात नाही. कर्दळी वनाच्या आसपास त्या काळात अनेक साधकांना एक अद्भुत अनुभूती येऊ लागली. रात्रीच्या शांततेत कुणीतरी नामस्मरण करत असल्याचा आवाज, कधी पावलांचा संचार तर कधी आशीर्वादाचा स्पर्श. गावकऱ्यांनी सांगितलं, वनात कुणीतरी आहे जो दिसत नाही पण जाणवतो. हीच होती योग समाधीतील गुरुचेतना. 300 वर्ष हा काळ सामान्य मनुष्याला अकल्पनीय आहे, पण दत्त गुरूंसाठी काळ म्हणजे बंधन नाही. या काळात अनेक भक्तांना स्वप्नात दर्शन झालं, अनेकांना संकटातून मार्ग सापडला. कुणी विचारलं, गुरुदेव तुम्ही कुठे आहात? उत्तर एकच मिळालं, वेळ आली की मी प्रकट होईन. आणि ती वेळ आली. एका रात्री कर्दळी वनात प्रचंड तेज पसरलं. साधकांनी पाहिलं, एक अवधूत राखेतून उठतो आहे. लांब बाहू, दाहक दृष्टी, पण अंतःकरणात अमर्याद करुणा. तो अवधूत म्हणाला, माझं काम अजून संपलेलं नाही. हा अवधूत कोण होता? हा होता नृसिंह सरस्वतींचाच पुढचा प्रकट अवतार. हा होता स्वामी समर्थ. पण आता ते एका ठिकाणी थांबणार होते, कारण कलियुगात भक्तांना प्रत्यक्ष आधार हवा होता. तो प्रवास सुरू झाला कर्दळी वनातून अक्कलकोटाकडे. पुढील भागात आपण पाहणार आहोत, स्वामी समर्थ अक्कलकोटामध्ये का आले, राजा मल्हाररावांनी त्यांना कसं ओळखलं, आणि भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे वचन कधी आणि कसं दिलं गेलं. तोपर्यंत एकच नामस्मरण. ओम श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. जय दत्तात्रेय. आदेश बाबा. आदेश गुरुदेव. आदेश. जय श्री स्वामी समर्थ.